Hi friends, welcome to our Saraswati Gurukul channel. Today we are going to learn Standard 7 Subject English lesson number 3.4. Please don't read this poem workshop. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्लीज डोंट रीड दिस पोएम म्हणजेच कृपया ही कविता वाचू नका या कवितेचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत. तर या स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी या कवितेमध्ये काही वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत किंवा क्वेश्चन्स दिलेले आहेत ते सुरुवातीला बघूया आणि त्यानंतर वर्कशॉपला सुरुवात करूया. तर बघूया. हॅव यू एव्हर बीन टोल्ड नॉट टू डू सर्टेन थिंग्स? डिड यू स्टॉप डुईंग दॅट इमिजिएटली or did you continue to do some anyway? Make a list of your don'ts in groups of 5. Discuss the list and complete the following table. आता या ठिकाणी आपल्याला एक टेबल दिलेला आहे आणि काय करायचं आहे ते बघूया. आता या ठिकाणी तुम्हाला असं कोणी म्हटलं की एखादी गोष्ट करू नका असं सांगितलं आहे का? तर आणि तसं सांगितल्यानंतर तुम्ही ते करायचं थांबला आहात का? किंवा ती गोष्ट करण्याचं तसंच चालू ठेवलेलं आहे का? तुम्हाला असा 5 जणांचा ग्रुप करायचा आहे आणि यामध्ये डिस्कस करायचा. आता एखादी गोष्ट तुम्हाला मोठ्या माणसांनी सांगितली, की याला हात लावू नकोस. मग तुम्ही ते लगेच थांबवलंय का? त्याला हात लावला नाहीये का? किंवा लावलाय का? तर अशा प्रकारचं डिस्कशन करायचं. मग आता आपल्याला या ठिकाणी चार्ट दिलेला आहे, टेबल दिलेला आहे. त्यामध्ये ही माहिती आपल्याला सांगायची आहे. मग कोणकोणत्या गोष्टी करू नका असं सांगितल्यानंतर तुम्ही मग केल्या आहेत की टाळल्या आहेत की त्याच ठिकाणी थांबवलेलं आहे. तर ह्या टेबलमध्ये आपल्याला ही माहिती फिल करायची आहे. तर बघूया पुढे. अशा प्रकारचा हा टेबल आहे. लिस्ट ऑफ डोंट्स. आता त्यानंतर स्टॉप डुईंग इट म्हणजे तुम्ही थांबवलंय का करायचं किंवा ट्रायड इट, डिड इट एनिवे. तर फर्स्ट बघूया. डोंट ईट जंक फूड. आता तुम्ही या ठिकाणी टिक केलेलं आहे कुठे? ट्रायड इट किंवा डिड इट एनिवे. सेकंड आहे डोंट वॉच मोबाईल एनी टाईम. त्यानंतर स्टॉप डुईंग इट. थर्ड आहे डोंट टॉक लाय. तर टिक कुठे करायचं आहे? स्टॉप डुईंग इट. फोर्थ आहे डोंट वेस्ट फूड. स्टॉप डुईंग इट. फिफ्थ आहे डोंट बी अग्रेसिव्ह. स्टॉप डुईंग इट. आणि सिक्स्थ आहे डोंट रश इन टू इट. त्यामध्ये सुद्धा आपल्याला स्टॉप डुईंग इट. अशा प्रकारे हा टेबल आपल्याला फिल करायचा आणि लिस्ट बनवायची डोंट्सची. आता सेकंड क्वेश्चन बघूया. व्हेन यू राईट समथिंग ऑर पेंट समथिंग ऑर मेक समथिंग डू यू वॉन्ट ऑदर टू सी इट? डिस्कस द रिझन्स फॉर युअर आन्सर. म्हणजे तुम्ही जेव्हा काही लिहिता किंवा काही रंगवता किंवा तयार करता तेव्हा ते दुसऱ्यांनी पाहावे, त्याचं कौतुक करावं असं तुम्हाला वाटतं का? तुम्हाला असा ग्रुप बनवायचा आहे आणि त्यामध्ये डिस्कस करायचं आहे आणि मग प्रत्येकाने काय जे त्यांचे उत्तर असतील किंवा मतं असतील तर त्यामध्ये आपल्याला डिस्कशन करायचं. तर उत्तर बघूया. येस. व्हेन वी राईट समथिंग ऑर पेंट समथिंग ऑर मेक समथिंग वी वॉन्ट टू शो देम others because everyone want to hear appreciation. We know that everyone will appreciate us for what we have made. म्हणजे आपल्याला असं सगळ्यांनाच वाटतं आपण काही बनवलं, रंग किंवा चित्र काढलं किंवा काही आपण लिहिलं त्याचं सर्वांनी कौतुक करावं, आपलं कौतुक करावं असं सर्वांनाच वाटत असतं. आता आपण कवितेच्या सुरुवातीला आलेल्या वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी बघितल्या. आता वर्कशॉपला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे प्रेझेंट एनी 2 स्टांजाज ऑफ द पोयम युजिंग प्रॉपर इंटोनेशन. म्हणजे तुम्हाला या कवितेचे कोणतेही 2 कडवे घ्यायचे आहेत आणि योग्य चढउतारांसह ते वर्गात सादर करायचे आहेत. सेकंड आहे फाइंड द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स युज्ड इन ईच स्टांजा. म्हणजे प्रत्येक कडव्यातील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिहायच्या आहेत. रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत. बघूया. मी सी, प्ले अवे, नाईस ट्वाइस, लाईन माइंड, स्टॉप कॉप, जेल फ्रेल, मिस्ट एक्झिस्ट, फन डन, डू टू. तर अशा प्रकारचे हे रायमिंग वर्ड्स आपल्याला प्रत्येक स्टॅन्झातले सांगता येतील. थर्ड आहे थिंक अँड आन्सर. म्हणजे विचार करा आणि उत्तरे द्या. त्यामध्ये फर्स्ट आहे द पोएट इज टेलिंग समवन नॉट टू रीड द पोयम. हू इज दॅट समवन. म्हणजे
कवी कोणाला तरी कविता वाचू नको असे सांगत आहे. ते कोणीतरी म्हणजेच कोण आहे? That someone is everybody who wants or likes to read the poem. म्हणजे त्या प्रत्येकाला सांगत आहे कवी, ज्याला ती कविता वाचायची आहे किंवा कविता वाचण्याची आवड आहे किंवा वाचू इच्छित आहे, त्या प्रत्येकाला असं कवी सांगत आहे. B. What did you feel when you read the line, please don't read this poem? म्हणजे प्लीज डोंट रीड दिस पोएम, कृपया ही कविता वाचू नका, ही ओळ वाचली तेव्हा तुम्हाला काय वाटले? आय वॉज सरप्राइज्ड टू रीड दॅट लाईन बिकॉज जनरली एव्हरी पोएट eagerly wants his work read by all around him or her. But here, this poet is warning us not to read his poem, and so I feel tempted to read it. म्हणजे प्रत्येकजण कोणी असं काही बनवलंय किंवा लिहिलंय तर प्रत्येक रायटर, पोएट आपल्याला असं आवर्जून सांगत असतो की माझी ही कविता वाचा किंवा माझं हे काव्य वाचा. परंतु या ठिकाणी उलटच दिलेलं आहे, हे वाचू नका असं दिल्यामुळं आपण जास्त टेम्पटेड होतो आणि ती कविता वाचू लागतो. सी. डज द पोएट रिअली वॉन्ट यू टू स्टॉप रीडिंग द पोएम? म्हणजे तुम्ही ही कविता वाचायचे थांबवावे असं खरोखरच त्या कवीला वाटतं का? नो, ऑफ कोर्स. द पोएट नोज द चिल्ड्रन्स नेचर दॅट दे डोंट पे हीड टू वॉर्निंग्स गिवन बाय एल्डर्स अँड आर टेम्प्टेड टू डू द अपोजिट ऑफ द वॉर्निंग. म्हणजे लहान मुलांची सवय असते, एखादी गोष्ट करू नका म्हटलं की ते करायला लागतात. मग ह्या कवीने या मुलांचं नेचर किंवा स्वभाव ओळखला आहे, म्हणून ह्या कवितेचं टायटल असं दिलेलं आहे. ही कविता वाचू नका असं म्हटलं की मुलं वाचायला लागतील, म्हणून या ठिकाणी हे असं टायटल देण्यामागचं कारण आहे. डी. व्हॉट डज द पोएट मीन व्हेन ही सेज टेल ऑल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली दे शुडंट रीड इट टू? आन्सर बघूया. म्हणजे येथे या ठिकाणी दिलेल्या ओळीतून कवीला काय म्हणायचं आहे ते सांगायचं आहे. आन्सर इज द पोएट मीन टू से that the friends and family also should behave positive of the warning and should read the poem. E. What situation the following lines remind you of? Put the poem down now and slowly back away. म्हणजे या ठिकाणी ज्या ह्या ओळी दिलेल्या आहेत कवितेतील, तर त्या तुम्हाला कोणत्या प्रसंगाची आठवण करून देतात ते सांगायचं आहे. When parents compel me to study instead of playing, I avoid it and move away backwards from study as I feel it unpleasant at that moment. फोर्थ क्वेश्चन आहे, डिसाइड वेदर द फॉलोविंग थिंग्स आर राईट ऑर रॉंग, गिव्ह रिझन्स फॉर युअर आन्सर. म्हणजे आता जे खाली काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या चुकीच्या आहेत का बरोबर आहेत ते सांगायचं आहे आणि तुमच्या उत्तरामागे कारण द्यायचं आहे. बरोबर असेल तर त्यामागचं कारण काय आणि चुकीचं असेल त्यामागचं कारण काय. तर बघूया. ए. रीडिंग समवन एल्स लेटर, म्हणजे दुसऱ्यांचे पत्र वाचणे. तर ही गोष्ट कशी आहे ते बघूया. इट इज अ रॉंग थिंग बिकॉज इट इज हिज ऑर हर पर्सनल बिलॉंगिंग. इट इज कन्सिडर्ड ॲज बॅड मॅनर्स टू रीड सच अ लेटर. म्हणजे कुणाच्या पर्सनल गोष्टी वाचणं हे बॅड मॅनर्स ठरवल्या गेलेलं आहे, म्हणून हे चुकीचं आहे. बी. रीडिंग समवन एल्स डायरी. आता पहिल्या प्रश्नातील उत्तरासारखंच ह्याचंही उत्तर असणार आहे. म्हणजे दुसऱ्यांची डायरी वाचणे किंवा कोणी जर रोजनिशी किंवा दैनंदिनी लिहित असेल तर त्याची ती डायरी वाचणे. ही गोष्ट कशी आहे? राईट आहे की रॉंग आहे? आणि राईट असेल तर का आणि रॉंग असेल तर का, याचं रिझन द्यायचं आहे. तर उत्तर बघूयात. इट इज अ रॉंग थिंग टू डू. अ डायरी कंटेन्स person's personal experiences and his or her private thoughts.
वी हॅव नो राईट्स टू पीप ॲट द पर्सनल डायरी सिक्रेटली. सी. Looking at the keyboard when someone is typing a password. म्हणजे एखादा पासवर्ड टाईप करत असेल, तर त्यावेळेस त्या कीबोर्डकडे पाहणे किंवा तो पासवर्ड लक्षात घेणे हे चुकीचं आहे की बरोबर आहे हे सांगायचं आहे. इट इज अ रॉंग. इट इज अ क्राईम टू फाइंड आउट समवन्स पासवर्ड विथ द इंटेन्शन ऑफ द नोईंग इट फॉर मिसयूज. म्हणजे ते मिसयूज करण्यासाठी किंवा गैरवापर करण्यासाठी आपण ते जर पाहत असू, तर हे एक क्राईम आहे, गुन्हा आहे, असं आपल्याला सांगता येईल. Eavesdropping, listening to other people's conversation without their knowledge, म्हणजे इतर लोकांचं भाषण चोरून ऐकणे. It is a wrong thing. It is a bad habit to listen to other conversations secretly to find information about their private life. म्हणजे दुसऱ्यांचं बोलणं चोरून ऐकणे हे बॅड हॅबिट आहे किंवा चुकीचं आहे असं आपल्याला सांगता येईल. E. Trying to get someone's address, phone number, email ID without their knowledge. म्हणजे एखाद्याचा पत्ता किंवा फोन नंबर, ईमेल आय डी त्याच्या नकळत मिळवण्याचा प्रयत्न करणे. तर ही गोष्ट चुकीची आहे की बरोबर आहे ते कारणासहित सांगायचं आहे. तर उत्तर बघूयात. इट इज अ रॉंग थिंग अँड अ क्राईम इफ इट इज अ डन इंटेन्शियली टू मिसयूज देम टू वन्स ओन ॲडव्हान्टेज or to harass the person with unpleasant thing. Fifth question आहे, read the lines given in the table, discuss what they mean and when they might be used. Then use your imagination and name situation which these lines may be used by different speakers. म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे, तर त्या तक्त्यातील ओळी आपल्याला काळजीपूर्वक वाचायच्या आहेत आणि आपली कल्पनाशक्ती वापरून बोलणाऱ्या व्यक्तीने ती वाक्य कोणत्या प्रसंगी वापरलेली असावीत ते लिहायचे आहेत. तर अशा प्रकारचा हा टेबल आहे. सुरुवातीला दिलेला आहे लाईन्स, त्यानंतर सिच्युएशन आणि स्पीकर. फर्स्ट आहे जस्ट मूव्ह अलॉंग नाव देअर्स नथिंग हिअर टू सी. सिच्युएशन आहे पीपल गॅदरिंग टू वॉच अ फाईट बिटवीन टू ब्रदर्स. आणि स्पीकर अ फ्रेंड ऑफ द टू ब्रदर्स who is trying to stop the fight tell the people. Second line आहे I have asked you one politely, don't make me ask you twice. The situation काय असेल? A young boy is demanding money for buying junk food to his father. Speaker आहे father is warning him not to ask money for this. Lines आहेत this isn't yours, it's mine. Situation, two students are quarreling over the possession of a ruler in the class. Speaker, one of the students tells this to the other. त्यानंतर लाईन आहे इफ यू डोंट क्वाइट दिस इन्स्टंट I swear I will call a cop. Situation आहे a bully goon is threatening a person for no cause. त्यानंतर स्पीकर the person who was threatened tells the bully. त्यानंतर लाईन्स आहे it is too late now. Situation a patient dies before doctor's arrival. त्यानंतर स्पीकर अ फॅमिली मेंबर टेल्स द डॉक्टर. आता लास्ट लाईन आहे हिअर इज व्हॉट यू विल हॅव टू डू. सिच्युएशन आहे
A person asks for a solution to his problem. आणि स्पीकर, the person's friend tells him. तर अशा प्रकारचा हा चार्ट आहे. यामध्ये आपण ही माहिती भरलेली आहे. आता 6 नंबरचा क्वेश्चन बघूया. ॲड 1 or 2 लाईन्स बिफोर or आफ्टर द लाईन्स गिवन बिलो टू प्रिपेअर अ शॉर्ट डायलॉग. आता आपल्याला या ठिकाणी काही ओळी दिलेल्या आहेत. मग त्या ओळीच्या संदर्भात पुढे किंवा मागे काही ओळी जोडून आपल्याला संभाषण तयार करायचं आहे. तर फर्स्ट लाईन बघूया. इट्स ओनली मींट फॉर मी. तर ह्या ओळीला जोडून आपल्याला अजून काही ओळी त्यामध्ये ॲड करायच्यात आणि संभाषण करायचं. अ चाइल्ड, विल यू प्लीज अलो मी टू यूज युअर बॅट? हिज फ्रेंड, नो सॉरी, इट्स ओनली मेन फॉर मी. सेकंड, दॅट इजंट व्हेरी नाईस. Father, what are you doing with the dog? Meena, I am pulling its tail. I like it. Father, don't do it. That isn't very nice. The dog might bite you. Third, you really have to stop. A boy, I want 2 more gulab jamun, mother. Mother, you already have eaten 4. You really have to stop. फोर्थ आहे, there is only one solution. Geeta, my friend Sita is not talking to me. Brother, what for? Geeta, I quarreled with her. Brother, there is only one solution. Go and say sorry to her and make friends with her again. तर अशा पद्धतीचं हे संभाषण राहील, ज्यामध्ये आपल्याला अजून इतर लाईन्स ॲड करून हे संभाषण बनवायचं आहे. 7th क्वेश्चन आहे, fill all contracted forms using in the poem. मग या ठिकाणी फक्त आपल्याला शब्द थोडासा मोठा दिलेला आहे, त्यामुळे थोडं अवघड वाटत आहे. फक्त आपल्याला शॉर्ट फॉर्म जे आलेले आहेत, कवितेत वापरलेले सर्व संक्षिप्त रूप आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. मग कोणकोणती आलेली आहेत? इट्स, दॅट इज, देअर इज, आय ॲम, यू वूड किंवा यू शूड, इजंट, डोंट, यू आर, आय विल किंवा आय शल, त्यानंतर ही विल, वोंट, पोयम्स, हिअर्स, यू विल, शुडंट किंवा शुड नॉट. तर अशा प्रकारचे हे संक्षिप्त रूपे आपल्याला सांगता येतील. आता त्यानंतर लँग्वेज स्टडीचा काही भाग आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. यामध्ये दिलेला आहे क्वेश्चन्स विथ बी अँड हॅव. तर काय आहे? द ॲक्झिलरी वर्ब बी अँड हॅव फॉर्म क्वेश्चन्स विदाउट द हेल्प ऑफ डू. म्हणजे आपल्याला डू या हा जो काही सहाय्यकारी क्रियापद आहे याच्या मदतीशिवाय बी व हॅव हे ऑक्झिलरी वर्ब वापरून आपल्याला प्रश्न तयार करता येतात असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्या प्रकारचे एक्झाम्पल देखील दिलेले आहे. बीचे एक्झाम्पल दिलेले आहेत. त्यामध्ये येस नो क्वेश्चन्स आपल्याला करता येतात. त्यानंतर WH क्वेश्चन करता येतात, हे देखील दिलेलं आहे. तर ते चार्ट तुम्ही एकदा व्यवस्थित बघून घ्या आणि कशा प्रकारे त्यांनी वाक्य बनवलेले आहेत. थोडा ग्रामरचा भाग आहे,
त्याच्यासाठी आपल्याला स्पेशल लेक्चर घेऊन ह्या गोष्टी क्लिअर करता येतील, परंतु थोडक्यात माहिती असावी. त्यासाठी तुम्ही फक्त एकदा वाचून घेतलं तरी तुमच्या लक्षात येईल की क्वेश्चन कसे बनवता येतात बी किंवा हॅव हे ॲक्झिलरी वर्ब वापरून. तर ते तुम्हाला लक्षात येईल. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती एकदा क्लिक केलं की सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतच्या सर्व पाठांचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनलवरती विविध विषयाच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओबरोबरच निबंध, पत्रलेखन आणि भाषणे यांचे देखील व्हिडिओ अवेलेबल आहेत. ते देखील तुम्ही चेक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.